चला तर आज बनवूया भन्नाट रेसिपी, ती म्हणजे गुलाबजाम. गुलाबजाम बनवण्यासाठी आपण फर्स्ट साखर आणि पाणी घेत आहोत. समजा 2 वाट्या साखर घेतली असेल तर 2च वाट्या पाणी घेऊन ते व्यवस्थित मिक्स करायचे. मिक्स केल्यानंतर आता गॅसवर ठेवून द्यायचे पाक होण्यासाठी. आता आपण घेत आहोत चितळेचा पॅक, त्यापासून बनवत आहोत गुलाबजाम. जेवढे गुलाबजाम बनवायचे तेवढं पीठ काढून घ्यायचं, त्यामध्ये पाणी मिक्स करायचं. किंवा तुम्हाला जर दूध मिक्स करायचं असेल तर दूध हे देखील मिक्स करू शकता. आता आम्ही इथे थोडंसं दूध आणि पाणी दोन्ही मिळून त्याचं पीठ बनवलं आहे. आता त्या पिठामध्ये शेवटी थोडंसं तूप टाकायचं. तूप टाकल्यामुळं आपण जे गुलाबजामचे गोल राऊंड बनवणार आहोत ते व्यवस्थित होतात, म्हणजे त्याला चिरा वगैरे पडत नाही. आता हे बनवलेला उंडा हा जास्त घट्टसरही नसला पाहिजे, जास्त पातळही नसला पाहिजे. ठीक आहे, आता आपला उंडा बनून झाला आहे, तो आपण थोड्या वेळ साईडला ठेवूया. अशा प्रकारे तुम्ही उंडा बनवू शकता. आता आपण जो पाक करायला घेतला होता त्या पाकामध्ये आपल्याला विलायची आणि केशर ॲड करायचं आहे. विलायचीने छान फ्लेवर येतो आणि केशरनी ऑरेंज कलर येतो, जे गुलाबजामच्या पाकालाही कलर छान चढतो आणि टेस्टलाही खूप छान लागतं. आता आपण त्या विलायची फोडून त्या एका मिक्सरच्या भांड्यात किंवा आपल्याकडे काही असेल बारीक करण्यासाठी त्यात करू शकतो. आता त्या पाकात टाकायचं आहे. विलायची टाकली, विलायचीची पावडर, आणि आता केशर टाकणार आहोत. आता मस्त हलवून घ्यायचं. आपण जो गुलाबजामसाठी पाक बनवणार आहोत तो जास्त घट्टही नसला पाहिजे व पातळही नसला पाहिजे. आता त्या पिठापासून आपण गोल राऊंड करून गुलाबजामचे गोळे तयार केले आहे. आता ते गॅस स्टार्टिंगला फुल ठेवायचा, नंतर मंद आचेवर करून त्यावर गुलाबजाम रेड कलर ब्राऊन कलर तोपर्यंत तळून घ्यायचे. बघ किती छान कलर आला आहे. आता ते गुलाबजाम पाकात मस्त प्रकारे टाकून घ्यायचे, गरम पाकात टाकायचे. तर आपले तयार आहेत गुलाबजाम. चला तर मग आता आपण टेस्ट करून बघू. चला तुम्ही पण करून बघा गुलाबजाम कसे झाले आहेत नक्की.